सारखी ती मोबाईलवर चालचूळ ह्यानी त्याला काय म्हण, त्यांनी त्याला काय म्हण, त्यांनी त्याला काय म्हण. अरे असं म्हणत बसण्यापेक्षा इथं आल्यानंतर कळतं की जे आलेत एवढ्या हाल अपेक्षेत सुद्धा जे मैदान धरून बसलेत त्यांचं पहिलं अभिनंदन करा. नुसत्या सोशल मीडियावर देशातला बापाच्या जीवावर घेतलेला मोबाईल, आईने दिलेला 300 रुपयाचा रिचार्ज, त्याच्यावर जर तुम्ही तिथं फुशारकी मारत असाल करून तर ती योग्य नाहीये. म्हणून माझ्या सगळ्याच बांधवांना विनंती, हा लढा आता अखेरच्या टप्प्यात आहे असं मला सुद्धा वाटतंय. कारण बऱ्याच ह्याच्या चर्चा तुम्ही जरी इथं असला तरी रोज रात्रीच्या ह्या लढ्याच्या ह्या आंदोलनाच्या चर्चा मात्र होतात, हे लक्षात ठेवा. कारण आता बाया सुद्धा बोलायला लागल्या, अरे किती दिवस आम्ही आमच्या हयातीत बघतोय, गेले 30-40 वर्ष झाला हा लढा आरक्षणात चालू, अजून किती दिवस. म्हणजे या लढ्याच्या चर्चा चालू आहे. कुठंतरी लढलं तरच त्याच्या चर्चा होणार आहेत. या माध्यमातून दीपक भाऊचं मी अभिनंदन करतो की जालन्याला उभा केलेला लढा त्यांनी चालत 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 मुंबई पर्यंत आणला आणि इथं एका मांडवाखाली थीर करून त्यांनी सरकारला ठाम विचारलं, आता आरक्षण दिलं, आमचा निर्णय घेतला तरच आम्ही मैदान सोडणार, नाही तर जाणार नाही. ह्या बातम्या टीव्हीला पाहिल्या जातात, सोशल मीडियातनं सगळं पाहिलं जातं, इथलं सगळं कळतंय. तिथं काय चाललंय, ती लोकांच्या जेवणाचं कसं हाल होतात, लोकांचं झोपायचं कसं हाल होतात, फुटपाथवर लोक कशी झोपलेले आहेत, हे सगळं दिसतंय. हे सगळं दिसतंय. एवढं सक्षम त्यांनी प्रत्येक जणांनी यायचं, भाषण सांगायचं, 2 कोटी समाज, 3 कोटी समाज. अरे त्याला झोपायला जागा मुंबईमध्ये नाही असून करता काय? काय अवघड आहे? कुठली गोष्ट करायची म्हणलं अवघड काय आहे? पण त्याची करण्याची वृत्ती लागती तरच ती होईल. पण बांधवांनो, ह्यात मात्र आता गाफील राहू नका. आपल्याला सक्षमतेने ही संघटन टिकवून ठेवावं लागणार आहे. गावोगाव जाऊन मी प्रत्येकाला सांगतो, याचा डाटा तयार करा. प्रत्येक जण सांगतो अंदाजे 11 राजी करा. अवघड काय? एक माणूस तालुक्यावर बसला, त्यांनी सगळे व्हॉट्सअप नंबर घेतले तर तुम्हाला 4 दिवसात तुमच्या तालुक्याचा डाटा येतोय की इथं एवढी समाज आहे. जोपर्यंत तुम्ही खरा खुरा आकडे काढून या सरकारला धारेवर धरत नाही तोपर्यंत सरकार नमणार नाही. आणि सरकार नमतं कुठं? तर फक्त मताच्या पेटी. त्याच्यामुळे समाजाने दाखवून दिले तुम्हाला निवडून आणू शकतो आणि तुम्हाला पाडू शकतो. या समाजाने दाखवून दिलेला आहे, दाखवून दिलेला आहे. एवढी मोठी राजवट उलटून टाकायची 2014ला या समाजाने दाखवून ठेवलाय. तर 2014च्या अगोदर तुम्ही 2011 करा, 2012 करा, 2013 करा. नागपूर पासून मोर्चा आंदोलनाच्या माध्यमातून समाज एकवटला होता, म्हणून बारामतीमध्ये कोट्यावधीची गर्दी दिसली. म्हणून तुम्हाला आता तुमचा डाटा अधिकृत करावा लागेल. तालुक्यागणित गावागणित तुमचा डाटा अधिकृत करावा लागेल आणि तो फिक्स डाटा निघाल्यानंतर सरकार सुद्धा घाबरणार आहे. म्हणून बांधवांनो, या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाचं संघटन फार मोठं होत असतं. त्यात तरी फायदा घ्या, त्यात तरी फायदा घ्या. एकमेकाची उणीधुणी काढण्यापेक्षा कुणीतरी पुढाकार घ्या. अरे प्रत्येक पोरगा मोबाईल रोज चालवतोय, तेवढं निदान व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्येकाचं नाव, कुटुंबाचा प्रमुख, त्याचं नाव, त्याचा फोन नंबर एका क्षणात तुमच्या मोबाईलवर येऊ शकतो आणि तालुक्यावर एकत्र रेकॉर्ड तयार होऊ शकतं. मी प्रत्येक तालुक्यात फिरलेलो आहे. हा महाराष्ट्रातला एकही जिल्हा, एकही तालुका असा नाही की तिथं धनगर समाज नाही. एकही तालुका असा नाही की तिथं धनगर समाज नाही. 4 तरी धनगरची मिटिंग आहे. धनगर कोल्हापूरची डोंगरावर राहणारी धनगर बघितली, पालात राहणारी धनगर बघितली, वनवना फिरणारी धनगर बघितली, स्टँडर्ड बंगल्यात राहणारी सुद्धा धनगर बघितली. प्रत्येकाची रचना वेगळी आहे. प्रत्येकाची समाजाची थोडी थोडी सगळे घटक पाडलेले असल्यामुळे त्याची संस्कृती वेगळी दाखवत असली तरी आपण सगळे एक आहे हे दाखवण्यासाठी डाटा एकत्र करणं गरजेचं आहे. आणि अलीकडच्या टेक्निकल आधुनिक टेक्नॉलॉजी मध्ये अवघड काहीच नाही, काहीच नाही. लॅपटॉप चालवतात, कॉम्प्युटर चालवतात, इंजिनियर मुलं आहेत, डॉक्टर मुलं आहेत, सगळी मुलं, त्यांची संख्या मोजा. अरे आमच्या बारामतीत सुद्धा आम्ही दिमाखाने सांगतो 60% मेडिकल लाईन डॉक्टर आपल्या समाजाचे आहेत, 60% वकील आपल्या समाजाचे आहेत. आपली लेकरं शिकली
म्हणजे या समाजाकडे विद्वत्ता आहे, सुबत्ता आहे, फक्त संघटन नाही. काय नाही आपल्याकडे, फक्त संघटन नाही. अरे कधीतरी ह्या पिवळ्या झेंड्याखाली एकत्र यावं लागेल भावांनो. असे गट कट पाडून तुमचं कधीही भलं होणार नाही. आणि तेवढी एके कुठं तरी घडावी म्हणून आज दीपक भाऊला पाठिंबा देण्यासाठी मी बारामतीहून आलेलो आहे. काय पोलीस मध्ये असणारा पोरगा मला चांगला, म्हणजे आम्ही एकत्र काम केलेली माणसं आहोत. 10 वर्षापूर्वीची त्याची धडपड तीच होती ना आताही त्याची धडपड तीच आहे. बदल काही नाही. कुणी जरी म्हणत असला की असं आहे की तसं आहे, हे साफ चुकीचं आहे. माझ्यासारखा माणूस ठणकावून त्याला सांगू शकतो, अरे तुला काय माहित आहे, दीपक बोराडेचं नेमकं काय माहित आहे तेवढं मला सांग. कालचं कुलुंग आलेलं 24 वर्षाचं पोरग, 20 वर्षाचं पोरग जर अलिगेशन करत असेल तर ती समाजातली फार मोठी शोकांतिका आहे. त्याला कांजळात मारून सांगावं लागेल की तू चुकतोय. ही कुठंतरी आता स्टँड आपल्याला तयार करावं लागणार आहे. ही टीम वर्क त्या पद्धतीचा तयार करावं लागणार आहे. नुसतं एकामेकाशी चर्चा करून यात वाढ नाही. तुम्ही जोपर्यंत एका गावातला माणूस दुसऱ्या गावात जाऊन माणसं जोडत नाही तोपर्यंत संघटन वाढत नाही आणि तोपर्यंत आपली ताकद वाढत नाही. मी सगळा अभ्यास केलेला आहे समाजाचा. अभ्यास केलेला माहित नाही असं नाही. एकदा प्रत्येकाच्या अनेक कुटुंबात मी राहिलेलो आहे. गंगाखेडला राहिलेलो आहे, परभणीला राहिलेलो आहे, लातूरला राहिलेलो आहे, भुईमध्ये राहिलेलो आहे. त्याच्यामुळे मी या संस्कृतीचा या समाजाचा चांगला अभ्यास केलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातला काही वर्ग आहे, श्रीमंत आहे, जमीनदार आहे, मोठा आहे, पण त्यांनी सुद्धा कुठेतरी लढ्यात एकत्र सामील झालं पाहिजे. का पश्चिम महाराष्ट्र वेगळा, मराठवाडा वेगळा, विदर्भ वेगळा, चाललंय काय? तुमच्या महाराष्ट्रातली एवढी मोठी संख्या त्याच्यामुळे गणल्या जात नाही. आणि ती संख्या गणल्या जावी म्हणून आता तरुणांची कुठेतरी वैचारिक फळी उभा करणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून कामाला लागा. ह्या आंदोलनात अखेरचा निर्णय काय होईल जाईल तो मलाही 2-3 दिवस झाला अशी खंत वाटायची की मी कधी मुंबईला जाईल, पण तुमच्या लढ्याला काही ना काहीतरी यश येणार आहे एवढाच मला वाटतं. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. आपण अहिल्याचं नाव घेतो. अरे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एवढा मोठा इतिहास दुसरा कुणाचा नाही बाबांनो. आणि ती महिला आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलेली आहे आणि राज्य मध्य प्रदेशात केलेलं आहे, पण काम मात्र काश्मीर पासून कन्याकुमारी केलेलं आहे. आता मला गावडे मोहनचा 2 वेळा फोन आला होता. काय गावडे मोहनला मला चांगलं माहितीये. त्याला म्हटलं मी काही करून मुंबईला येतो. भावांनो, चळवळीतली माणसं अजून बी टिकून आहेत, ती विचाराला पक्की आहेत, पण तरुणांना कुठेतरी साथ द्या. आणि या माध्यमातून इथनं पुढचा लढा आपण सर्वजण मिळून घेऊया आणि तो यशस्वी करूया. एवढं सर्व बांधवांना बोलतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय मल्हार.